नक्कीच शिवळे संघाचा कोणताही गोलंदाज जर का विकेट घेत असेल तर योगेशजी बांगर त्याचप्रमाणे सोनू चव्हाण यांच्याकडून 101 रुपयांचा कॅश प्राइज असेल प्रत्येक विकेट करिता. गौरव गोलंदाजी मार्कवर आणि पप्पू स्ट्रायकिंग एंडला. विकी स्ट्रायकिंग एंडला. पंचांचा पहिला चेंडू अवंतर धावेचा इशारा येतोय. अवंतर धावेच्या मधील नडाई संघाचं इथं खातं उघडलं जाते. श्री गणेश होतोय. धावफलकावर धाव लावली जाते. 1 धाव. गौरवचा जर का विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं तर 2 षटक हाताळले आणि 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या केवळ आणि 8 धावा. आणि इथं दिशा काहीशी खराब आपल्याला बघायला मिळते. सलगचा दुसरा येणारा हा वाईट चेंडू धावफलकावर धाव वाढवून जाईल. धाव होतील त्या 2. गौरवचा विचार केला तर एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवर मिळते ती विकेट गौरवच्या खात्यामध्ये आणि शिवळे संघाला मिळणारी पहिली विकेट. नडई संघाला लागलेला पहिला धक्का. कॅरी ऑन डीजी. जर का आदित्यची विकेट कोणत्याही प्रकारे गोलंदाज घेत असेल तर त्यासाठी देखील 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. 100 जमा झालेत. आणि हा चेंडू देखील सुरेख दर्जाचा. पप्पूला चेंडूचा काही अंदाज आलेला नाही. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला मात्र हवा तसा झालेला नाहीये. निर्धाव चेंडू इथे देखील हाताळला जाईल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 2. आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला जर का बघितलं तर आदित्य मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्या आदित्यने पटकावली होती तो आदित्य. आणि इथे चेंडू पडल्याच्या नंतर उसळी घेतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. उभं ठेवण्यामध्ये यश येते गोलंदाज गौरवला. धाव संख्या स्थिर. धाव संख्या 2 धावा. आणि इथे फटका फसलाय आणि पप्पू बॅक टू द पवेलियन. योगेशजी बांगर यांच्याकडून आणि सोनू चव्हाण यांच्याकडून 100 रुपये आहेत. म्हणजे 200 रुपये कॅश प्राइज गौरवच्या खात्यामध्ये इथे जमा झालंय. सलामीवीर जोडी प्रभावित न करता परतले मैदानातून बाहेर. धाव संख्या धाव फलकावर स्थिर आहे. ते म्हणजे अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आलेले 2 धावा. आतापर्यंत फलंदाजांच्या बॅट मधून एकही धाव आलेला नाहीये. आणि 200 रुपये जमा झालेले आहेत. इथे गौरवसाठी इनिंग झाल्याच्या नंतर येऊन घेऊन जायचं. साहिल जर का कोणत्याही प्रकारे झेल घेत असेल तर सोनू चव्हाण यांच्याकडून 300 रुपयांचा कॅश प्राइज. आणि आदेश जर का बाद होत असेल तर 200 रुपयांचा कॅश प्राइज गोलंदाजाला. दरम्यान इथं फलंदाजाच्या बॅट मधून येणारी पहिली धाव आणि धाव संख्या धावफलकर पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 3 धावा. स्वप्नवत सुरुवात इथे शिवळे संघाची झालेली आहे. पहिल्या षटकाचा जर का विचार केला या षटकामधील 1 चेंडू अजून देखील शिल्लक असेल. आणि धाव संख्या धाव फलकावर केवळ आणि केवळ 3 स्वप्नील. आणि इथे पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय.
चेंडू पडल्याच्या नंतर बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि हा चेंडू एक धाव देऊन जाईल. धावसंख्या धावफलकावर 4 धाव लावल्या जातील. स्वप्नील शिंदे, ज्या स्वप्नीलने मागच्या सामन्यामध्ये स्वप्नीलला एक चेंडू खेळायला मिळाला आणि त्या चेंडू देखील षटकार लगावला होता आणि हा चेंडू पुन्हा एकदा वाईड चेंडू दिशा इथं भरकटताना आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत नडई संघाचा जर का विचार केला तर 5 धावा धावफलकावर लावल्या गेल्या, त्यापैकी 4 धावा वाईटच्या स्वरूपामध्ये मिळाल्यात आणि 1 धाव फलंदाज आदेशने काढले. अशा 5 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आणि इथं मोठा फटका खेळायचा होता, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा देऊन निर्धाव चेंडून या षटकाची सांगता येईल. पहिल्या षटकांत धावसंख्या धावफलकावर 5. पहिलं षटक समाप्त. कॅरी ऑन डीजे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5, गडी गमावले 2. विकी पवारच्या प्रत्येक विकेटसाठी योगेशजी बांगर आणि सोनू चव्हाण यांच्याकडून 101 रुपयांचा कॅश प्राइज आहे. दोघांकडून 100 म्हणजे एकूण 200. प्रत्येक विकेटसाठी दोघांकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. स्ट्रायकिंग एंडवर आदित्य, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा हा खेळाडू आणि हा फटका देखील सुरेख आहे. फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. चेंडू जाईल सीमारेषे पार. 4 धावा चौकार. आदित्यच्या बॅट मधून धाव संख्या झपाट्याने वाढली, जाऊन पोहोचली 9 धावा. मागच्या सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारची फटकेबाजी केली होती, फलंदाजी केली होती. तब्बल 8 चौकार खेळणारा आदित्य या सामन्यामध्ये देखील चांगली फटकेबाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. संघाला गरज असताना फलंदाजी करतोय आणि इथे बॅट अँड बॉलचा पाहिजे तसा संपर्क झाल्यानंतर एकदा धावून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धावा धावून पूर्ण झाल्या. जर का आदित्यची विकेट मिळवली तर योगेशजी बांगर आणि सोनू चव्हाण यांच्याकडून 300 रुपयांचे कॅश प्राइज असेल विकीसाठी. इथे निर्धाव चेंडू येतोय. जर का मैदानामध्ये समालोचन कक्षामध्ये स्टेजवर कुठेही बघितलं तर आपल्याला सर्वत्र शिवळे संघाचे सपोर्टर इथं बघायला मिळत आहेत. गावावरचं असणारं प्रेम हे नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते शिवळे संघाच्या या टीम कडून. आणि मोठा फटका खेळला जातोय. आदित्यच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा ब्रँडेड. 6 धावा षटकार. धाव फलकावर धावा लावलेल्या 17 आणि आदित्यच्या विकेटचं प्राइस दिवसेंदिवस वेळोवेळी वाढत चाललंय. 100 रुपयापासून सुरुवात झाली होती, आता विकेट साठी लावले जातात ते तब्बल 400 रुपये मान्य श्री योगेशजी बांगर आणि सोनू चव्हाण यांच्याकडून.
आदित्यच्या विकेटला एवढं प्राधान्य का दिलं जात आहे त्याचं उत्तर आदित्यकडून दिलं जात आहे मैदानामध्ये. षटकार आला आणि बॅटची कडा, आदित्य बाद होतोय आणि 400 रुपयांचं पारितोषिक जमा होतोय. योगेशजी बांगर आणि सोनू चव्हाण ते विकीसाठी 400 रुपयांचा कॅश प्राइज. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा आदित्य इथं परतलाय. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच धुमाकूळ घातला होता. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. 17 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चेंडूचा खेळ अजून देखील या षटकातील शिल्लक आहे. स्वप्नील शिंदे एक हार्ड हिटर आक्रमक दर्जाचा फलंदाज अजून देखील मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. मात्र या षटकामध्ये स्वप्नील नॉनस्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतोय. आणि आता नवीन गेलेला फलंदाज वैभव, जो वैभव मागच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी करत होता तोच वैभव या सामन्यामध्ये देखील. आणि इथं फटका बसलाय चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज कॉटन बोल्ट, गडी बाद. विकीच्या षटकाचा जर का विचार करता विकीने धावा खर्च केल्या 12, मात्र 2 मोठे गडी बाद करण्यामध्ये विकीला यश आलं. आणि 400 रुपयांचा कॅश प्राइज देखील आदित्यच्या विकेटने त्याला मिळवून दिलंय. 2 षटकांचा खेळ झाला. जर का गोलंदाज राहुल हॅट्रिक घेत असेल तर योगेशजी बांगर यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. त्याचप्रमाणे सोनू चव्हाण यांच्याकडून देखील 2000 रुपयांचं, म्हणजे एकूण 4000 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाज राहुल साठी असेल विकेट हॅट्रिक करिता. त्याचप्रमाणे नरेश यांच्याकडून देखील 1000 रुपयांचा कॅश प्राइज, म्हणजे तब्बल विकेट हॅट्रिक करिता 5000 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळतं. आणि पहिला चेंडू सुरेख दर्जाचा अचूक लाईन अँड लेंथ वर टप्पा. संदीप स्ट्रायकिंग एंडला आपण बघू शकता. राहुलला जर का राहुलचा जर का विचार केला तर राहुलला माहिती आहे की संदीपची बॅटिंग शैली काय आहे, त्यानुसार गोलंदाजी इथं करतोय. राहुल पहिला चेंडू निर्धाव हाताळला, दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. आणि हा चेंडू देखील पडल्याच्या नंतर उसळी घेतोय. हा चेंडू देखील निर्धाव, सलगचा येणारा दुसरा चेंडू निर्धाव. आणि प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी लढाई संघाच्या जर का राहुल मेडनवर हाताळत असेल तर सोनू चव्हाण यांच्याकडून 500 रुपये आणि योगेश बांगर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. आणि हा चेंडू देखील सुरेख दर्जाचा चेंडू, सलगचा येणारा तिसरा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. आणि धाव संख्या मात्र इथे स्थिर आहे. धाव संख्या 17 धावा. तीन चेंडू निर्धाव. पुढील चेंडू
आणि इथं बॅटची कडा आणि क्षेत्ररक्षकाकडून होत आहेत चुका. दरम्यान येणारी ही एक धाव, चौथ्या चेंडूवर येणारी ही एक धाव. धावफलकावर धावा बऱ्याचशा कालावधीनंतर एक धावेने वाढते. धाव संख्या झाली ती धावफलकावर 18 धावा. 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड ऑन द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. आणि राहुलला मात्र दाद द्यावी लागेल कारण राहुलने आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आणि 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या. एक राहुलचा पुढील चेंडू स्वप्नील शिंदे करिता आणि स्लोवर वन दिली होती, स्लोवर यॉर्कर म्हणता येईल. चेंडू पडल्याच्या नंतर एका धावेकरिता धावसंख्या धावफलकावर 19 आणि संदीप पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल. या चेंडूवर मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. आणि हा चेंडू पंचांचा इथं निर्धाव चेंडूचा इशारा येतोय. तिसरं षटक समाप्त झालं. 3 षटकामध्ये धावा धावफलकाला होते 19. मात्र दाद द्यावी लागेल राहुलला. धाव खर्च केले केवळ आणि केवळ दोन धावा खर्च करत असताना 3 षटकांती धाव संख्या धावफलकाला होते 19. पहिल्या इनिंग मध्ये नडई संघाचा जर का विचार करत पहिल्या 2 षटकांमध्ये 17 धावा होत्या आणि शेवटच्या तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 2. जोपर्यंत आदित्य होता तोपर्यंत असं वाटत होतं की एक सन्मानजनक स्कोर, एक विजय स्कोर कुठेतरी नडे संघ विजय प्राप्त करण्यामध्ये यश येईल. मात्र आदित्य बाद झाल्याच्या नंतर धावगती पूर्णपणे धावफलक थांबलंय. आता जबाबदारी असणारे ते पूर्णपणे स्वप्नील शिंदे, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची मुरबाड तालुक्यामध्ये ओळख आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील विजयी षटकार ठोकून संघाला विजय प्राप्त करून दिला होता. इथे सुरेशजी इसामे त्याचप्रमाणे योगेशजी बांगर यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे स्वप्नीलच्या विकेट करिता. कोणताही विकेट घेतला तरी 200 रुपयांचा कॅश प्राइज. सुरेशजी इसामे आणि योगेशजी बांगर. इथं मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतायत का? क्षेत्ररक्षणामध्ये होत आहेत चुका. दरम्यान 2 धावा आणि 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. दोन धावा इथं देखील येतील. धाव संख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 21 धावा. या षटकामध्ये मोठे फटके येणे फार गरजेचे आणि ती क्षमता स्वप्नील मध्ये आहे. आणि मोठा फटका खेळला जातोय. फटका इथं फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. स्वप्नील बॅक आणि गोलंदाजाकरिता 200 रुपये जमा आहेत. योगेशजी वांगर त्याचप्रमाणे सुरेशजी इसामे असतो. आणि हा चेंडू देखील निर्धाव हाताळला जातोय. आणि धावसंख्या आणि मोठा फटका केला. चेंडू जाईल सीमा रेषे पार. षकार 6 धावा.
या षटकामध्ये जर का विचार केला तर शेवटचा चेंडू असेल, पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू आणि नवसंजीवनी प्रदान करणारा षटकाराला या आधीच्या चेंडूवर धावसंख्या धावफलकर 28. या चेंडूवर जर का मोठा फटका आला तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहील आणि मोठा फटका खेळायचा होता. फटका इथं बसलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली स्वतः गोलंदाज कोणतीही चूक करणार नाही. कॉटन बोल्ट गडी बाद. धावसंख्या झाली ती पहिल्या इनिंग मध्ये 28 आणि 29 धावांचं आव्हान असेल ते शिवळे संघासमोर. दिनेश यांना 300 रुपयांचा कॅश प्राइज आहे. विकी यांच्यासाठीचा 400 रुपयाचा कॅश प्राइज इथं जमा आहे. दिनेश साठीचा 300 रुपये कॅश प्राइज इथं जमा आहे आणि गौरव साठीचा 200 रुपये कॅश प्राइज इथं जमा आहे. मॅच झाल्यावर येऊन घेऊन जायचं. आणि मी विनंती करतोय मान्य श्री सुनीलजी शेळके या सामन्याचे मुख्य समालोचक, त्यांना विनंती करतोय की यापुढील समालोचनाचा भार सांभाळायचा आहे. आमचे मित्र सुरेश इसामे यांचं आगमन झालं, त्यांचंही स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर शरद इसामे आपलंही स्वागत असेल. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती 28 धावा धावफलक करत 29 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये ते मात्र करावं लागेल शिवळे या संघाला. खरं तर आव्हानाचा विचार केला तर 7.00 ची धावगती मैदानाच्या आतमध्ये ते मात्र कायम ठेवावी लागेल. या अगोदर सामना निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने दिमागदार पद्धतीने त्यांनी पहिला जिंकला होता. याही वेळेस तितकी चांगली संधी मैदानाच्या आतमध्ये त्यांना इकडे मात्र आलेली आहे आणि दुसरी फेरी जिंकून निश्चितच धडाकेबाज वडवली. या संघाबरोबर तिसऱ्या फेरीत कोणता संघ 2 हात करेल हा फार मोठा प्रश्न आहे. मैदानाच्या आतमध्ये याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये मात्र मिळेल. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज योगेशजी बांगर यांच्याकडून सोनू चव्हाण या सिटीज विथ हिम. लागोपाठचे 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज मैदानाच्या आतमध्ये ते मात्र अवेलेबल आहे. सचिनजी वागचौडे आपलं आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. तुमचंही सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. मंजिरी स्पोर्ट्स या निश्चितच संघामधून खेळताना आपण त्यांनाही पाहत असतो. गोलंदाज तयार. पहिला चेंडू पायांवर ठेवलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेटून चेंडू याबे जाईल. A1 ब्रँडेड चौकार. सुरुवात दमदार. हा चौकार एका चौकारासाठी निश्चितच 100 रुपयाचा कॅश प्राइज आला. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. संदीप नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू यावेळेस जी उसळी घेतली होती तिला कंट्रोल केला. यावेळेस स्वीपर कव्हर रिजन मध्ये 1 बाउन्स वर दिलो 4 रन्स. चौकाराला 100, दुसऱ्या चौकाराला 100 आणि तिसऱ्या चौकारासाठी 200 अशा पद्धतीचं बक्षीस योगेशजी बांगर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. याच हरकत नाही. गोलंदाज तयार.
इथे ही फटका फसला यावेळी क्षेत्ररक्षक आहेत जेल सुटला जातोय. एक धाव धावपलकावर घेण्याची संधी ते मात्र आहे. ती धाव पूर्ण केली गेली. धावपलक एकने वाढत असताना आपण पाहू शकाल यावेळेस धावपलकावर जावा आहेत 9. ओल्डी गोल्डी बालामते यांनी जर षटकार मारला तर सुरेश इसामी यांच्याकडून 222 रुपयाचं कॅश प्राइज. योगेश बांगर आणि सोनू यांच्याकडून 200 रुपये आहेतच आहेत, त्यात काही बदल नाही. येस, सुरेश इसामे यांच्याकडून 222. यावेळेस निश्चितच आपण पाहू शकाल हा फटका इथे मात्र चांगला आहे. एक धाव इथे निश्चितच मिळेल. विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये थोडाही आवाज आम्हाला नकोय. खेळाचे काही नियम असतात, निश्चितच शिस्त असते. सपोर्टर्स तुमचे खूप मोठ्या संख्येने आहेत. खरं तर त्यांचा थोडाफार जल्लोष चालेल, खेळाडूंनी मात्र काय करायचं नाही. यावेळेस डाऊन दी ग्राउंड इथे मात्र फटका खेळून काढला अगदी स्ट्रेट ऍज लाईक एरो फॉर रन्स. गोलंदाज तयार. यावेळेस हा फटका आपण पाहतोय इथे क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं नाही. एक धाव घेण्याची मुभा इथे मात्र असेल. मला असं वाटतं ओल्डी गोल्डी बाळा याला निश्चितच 300 रुपयाचा कॅश प्राइज कंपवण्याची संधी आणि त्याच्यासाठी इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला येण्याची संधी इथे नाहीये. धावपलकावर धावा आपण पाहिलं तर त्या 15 आहेत आणि 14 धावांची यानंतर गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. विकी पॉवर साठी 300 रुपये इथे मात्र कॅश प्राइज जमा आहे आमच्याकडे. उरलेले पैसे रवी इसामे तुमच्याकडे किती आहेत ते जमा करा. रवी पवार तुमच्याकडे किती पैसे जमा झालेले ते इकडे जमा करा अगोदर, नंतर हिशोब. हा येस, गोलंदाज तयार. क्रमांक 2 साठी गोलंदाज नितीन. धावपलकर धावा एकूण पाहिलं तर 15 आहेत. 29 धावा लावायच्यात म्हणजे 14 धावांची गरज यानंतर या सामन्यामध्ये आहे. हा पुलटो चेंडू होता, इथे मात्र संधी होती आणि चेंडूपैचा संपर्क आला असता तर एखादा मोठा फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला असता. एक धाव धावपलकावर अंतरच्या रूपाने इकडे मात्र येईल. धावपलक आपण पाहू शकाल 16 धावा यावेळेस धावपलकावर लागलेले आहेत. दुसऱ्या फेरीतील सामना शिवळे वर्सेस नडई मित्रांनो आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने हा सामना कदाचित एकतर्फी होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. इथे फुलटॉस आहे, लोअर फुलटॉस इथे मात्र त्याला टर्न केले स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक इथे आले समोर आणि चेंडू आडवला फेकी केली. एक धाव या धावपलकडे जोडली गेली आणि बाळामते याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये इथे मात्र आहेत. 200 रुपये आहेत. 100 रुपये जरा थोडे आता कमी झाले, नाही माझ्याकडे आहेत 100 रुपये, एकूण 300 रुपये. 17 धावा धावपलकर. फटका मोठा आहे. दिस इज द क्लास ऑफ ओल्डी गोल्डी बाळामते मॅक्सिमम. धावपलकर 23 धावा झाल्या. एका षटकाराची गरज या सामना जिंकण्यासाठी. यस, बाळाने अजून एक षटकार मारला तर 300 रुपये अजून येतील. एक षटकाराची गरज आहे. इथे हा फटका बसलाय, कायचे झेल होईल का? झेल ही झाला नाही. फक्त आणि फक्त एक धाव धावपलकर जोडली गेलेली आहे. धावपलक एकने वाढत असताना आपण पाहू शकाल यावेळेस धावा आहेत 24.
गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. 1 विकेट अवे फ्रॉम द विक्ट्री. शिवळेश्वर शिवळे हा संघ. यावेळेस पायांमध्ये हा चेंडू ठेवला जातो. फुलं लेनचा चेंडू आहे. फलंदाजाकडे कोणतंही इथे मात्र उत्तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता बऱ्याच वेळानंतर मैदानाच्या आतमध्ये झालेली आपण पाहू शकता. धावफलक आपण पाहिलं तर ते 24 पर्यंत गेलेलं आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. गोलंदाज नितीन याला पुन्हा तयार व्हावं लागेल. परिस्थिती त्यांच्या विपरीत आहे, प्रतिकूल आहे. सामोरं तर जावंच लागेल. हा चेंडू अप्रतिम आहे. चेंडू इथे मात्र गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर इतके उसळी घेतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दिशा सुद्धा फार चांगली आहे. गोलंदाजाची उंची आपण पाहिली तर फार छोटी आहे, परंतु एक गोलंदाज म्हणून क्रिकेटमध्ये त्याची उंची फार मोठी आहे असं म्हणायला हरकत नाही. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नितीन करतोय. विकीनी षटकार मारल्यास 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज तयार. इथे हा चेंडू सुद्धा चांगला आहे. काय अप्रतिम गोलंदाजी केली या नितीन गोलंदाजाने. निश्चितच अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. भेदक गोलंदाजी, अचूकता हेच त्याचं प्रमुख शस्त्र आहे मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपण पाहिलं आणि धावफलक आपण पाहिलं तर 24 पर्यंत स्थिर आहे आणि 5 धावांची गरज यानंतर असेल. हा सामना जिंकण्यासाठी एखादा मोठा फटका सामना निश्चितच शिवळे संघाला जिंकून देऊ शकतो. तो मोठा फटका विकी की बाळामते कोणाच्या निश्चितच बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो, आपल्याला पाहायचंय. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ते मात्र सुरुवात होईल. बाळामते षटकाराने जर सामना संपवला तर योग्यजी मांगर, सोनू चव्हाण 500 रुपये आणि सुरेश इसामे यांच्याकडून 100 रुपये. एक मोठा फटका जर इथे आला सामना संपेल. $500 + 100 600 रुपये एका षटकारासाठी आहेत. म्हणजे एक धाव 100 रुपयाला पडेल. गोलंदाज तयार. हा चेंडू उजव्या यष्टीच्या फारच बाहेर आहे. पंचांसाठी अतिशय सोपा निर्णय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पंचांनी हा चेंडू निश्चितच वाईट घोषित केलाय. गोलंदाजाला दंडित केलं जातं. अतिरिक्त निश्चितच बाहेरचा चेंडू आहे. 25 धावा धावफलकर. 4 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक असतील का? हा फटका फसलाय आणि 4 धावा आल्यात. हा सामना शिवळेश्वर शिवळे संघाने जिंकला. जिंकणाऱ्या संघाचं हार्दिक अभिनंदन.